2 वर्षापूर्वी आम्ही पहिली जागा सोडली आणि नव्या जागेत राहायला आलो. ही नवी जागा म्हणजे जवळजवळ एक स्वतंत्र घरच होते. या घराला लागून दुसरा एक जुनाट घर वजा वाडा होता. या दोन्ही जागा एका मालकाच्या असल्यामुळे आमच्या घराचे अंगण सामायिक होते. अंगणाच्या एका अंगाला एक लहानशी खोली होती. त्या खोलीतून काढलेल्या जिन्याने पलीकडच्या घरात वर जाता येई. त्या घरात वरच्या मजल्यावर एक बिऱ्हाड होतं. गेली 10-15 वर्ष तरी ते त्या जागेत राहत असावे. त्या खोलीतल्या जिन्याच्या वाटेनंच ती मंडळी खालीवर करीत. अंगणात लागून आत खोलीत नळ होता. त्या नळाचे पाणी त्या अंधाऱ्या जिन्याने वर नेत. आम्ही राहायला आल्यानंतर या एक गोष्टी आम्हाला दिसल्या. एक पोक्त माणूस, 2-3 मोठी पोरं, सुना, त्यांची पोरं, अशी 10-12 माणसं तरी त्या घरात राहत असावीत. बायकांचा पाणी भरण्याचा दणका सारखाच चाललेला असे. पोरे सारखी रडत आणि वर खाली येत जात. त्यामुळे त्या खोलीकडे माझे सारखे लक्ष जात असे. या खोलीला त्या मंडळींनी काय नाव ठेवले होते कोण जाणे, पण मी तिला अडगळीची खोली समजत असे आणि कोणीही तसेच समजावे असे या खोलीचे रूप होते. मुळातच तो वाडा जुनाट आणि अंधारा, त्यातून तळमजला. त्यामुळे या खोलीत अंधाराच्या पुराने अगदी कमाल मर्यादा गाठली होती. अंगणात अगदी जवळ उभे राहून पाहिले तरी आतले काही दिसत नसे. या अंधाराच्या जोडीला ओल होती. खालची भुई भिंती सगळ्या ओल्या कच्च्या दिसत. त्यातून नळाचे पाणी नेता आणताना तिथे सारखे सांडत असे. त्यामुळे भुईवर नेहमी रबडा झालेला दिसे. वरच्या बाजूला खांडे आणि किलवणे होती. ही किलवणे काडकन मोडून खाली पडत आणि त्या पाठोपाठ बरीच पेंड ढासळत असे. वर मुले नाचू लागली की खाली माती पडत राही. हे सगळे डोळ्यांना दिसत असे नव्हे, पण आवाजावरून त्याची खात्री पटत असे. दाराच्या तोंडाशी नुसते डोकावले तरी या गोष्टी कळत. शिवाय चिलटे घोंगावताना दिसत. नाना प्रकारचे बारीक बारीक किडे इकडून तिकडे फिरताना आढळत आणि त्या खोलीच्या त्या दिसणाऱ्या भागाचाही अदमास येत असे. माझी अभ्यासाची जागा त्या खोलीसमोरच होती. त्यामुळे माझे लक्ष नेहमी तिकडे जाई. काही उद्योग नसला की मी उगीचच तिकडे पाहत असे. आतल्या अंधाराविषयी नाना कल्पना करी. काहीतरी गमतीचे विचार मनात येत. त्यांचा चाळा करीत वेळ घालवी. अशा या अडगळीच्या खोलीत काही वेळा बदल झालेला आम्हाला दिसे. रिकामी असणारी, निदान दिसणारी ही खोली कधी कधी सामासुमानाने भरून जाई. शेतातला माल आला की तात्पुरता त्याचा ढीग या खोलीत लावला जाई. अशा वेळी पोती एकावर एक चढवली जात. मक्याच्या कणसांचे झुपके वर आड्याला टांगलेले आढळत. जुनाट खुंट्यावर सायकलच्या रबरी धावा, गाड्यांच्या लोखंडी चकाऱ्या खाली लोंबताना दिसत. लाकूड फाटा, कोळशाची पोती, सरकी पेंडीचा ढीग, फुटक्या फरशा, घडीव दगडांचे चिरे यांचे ढीगही तिथे रिचवले जात. इतक्या या सामानाला आज जागा तरी असेल कशी? अंधारात हे सामान लावले तरी जात कसे असेल? आणि ही खोली मोठी तरी केवढी? बसल्या बसल्या सहज माझ्या मनात असले प्रश्न येत, पण त्यांची उत्तरे मी कधीच शोधली नाहीत. नाहीतरी इतके महत्त्व त्याला काय होते? बोलून चालून ती अडगळीचीच खोली होती. तिच्यात असलेच सामान असणार आणि ते कसेही ठेवले म्हणून तरी काय झाले? अडगळीची विशेष काळजी कशाला घ्यायची असते? एक गोष्ट मात्र खरी, तशा त्या अंधारात ही आमच्या शेजारची मंडळी बिनधोक वावरत. एवढा गडद अंधार, पण धान्यधुन्ये, कोळसा, सरपण असल्या वस्तू त्यांच्या हाताला बिनचूक लागत. फार तर एखाद्या वेळी बारीकशी चिमणी इकडून तिकडे नेलेली दिसे. मग त्यांना कसे दिसत होते कोण जाणे. एकदा आईने शेजारणीला त्याबद्दल हटकले तेव्हा ती थोडेसे थट्टेने, थोडेसे ठसक्यात म्हणाली, "व्हय, आमचं डोळं मांजराचं हाईत" आणि तरातरा कळशी घेऊन वर निघून गेली. त्यानंतर पुन्हा त्या खोलीबद्दल आम्ही कुणी त्यांना विचारलंच नाही. पुढे एकदा त्या मंडळींनी रानातून वासरं आणून घटकाभर त्या खोलीत बांधले. ते त्यांनी घरात का आणले होते कुणास ठाऊक. कदाचित गाय बी विकायची असेल आणि बाजारात वासरू कुठे उभे करा म्हणून ते त्यांनी घरी आणले असेल. ते काही का असेना, आणले आणि त्या खोलीत नळालगत बांधून टाकले.
पण काय झाले असेल ते असो, ते काही तिथे राहीना. ठणाठणा उड्या मारून ते दाव्याला हिसके द्यायला लागले. सारखे हंबरू लागले आणि गळ्याची दावे ओढून घेऊन विनाकारण घाबरे होऊ लागले. त्याने बराच वेळ असा दंगा केला. तेव्हा आमचे लक्ष तिकडे गेले. अंगणात येऊन मी ओरडून वर सांगितले, "अहो, वासरू ओरडतंय मगापासनं. दावं तोडील एखाद्या वेळेस." आमचा शेजारी वर गच्चीत येऊन उभा राहिला. पहिल्यांदा विडी फुंकून त्याने धूर काढला. मग पेटती विडी तशीच खाली अंगणात टाकून त्याने विचारले, "मग काय झालं त्याला?" "आता काय झालं ते मला तरी कसं माहीत? खाली येऊन बघा की." खाली येऊन त्याने नाना प्रकार केले. त्याने वासराची पोळी खाजवली, खायला समोर टाकली, अंगावरनं हात फिरवला, पण तरीही ते राहीना. शेवटी मला उगीचच वाटले. म्हटले, "अहो, त्याला बाहेर अंगणात बांधून बघा बरं." "कशाला? उगीच घाण करील अंगणात." "अहो, करू द्या केली तर. बांधा त्याला." मग त्याने दावे सोडले आणि अंगणातल्या कडीला बांधले. आणि काय आश्चर्य, ते वासरू हंबरायचे, उड्या मारायचे थांबले. अगदी गप्प उभे राहिले. हां, बघा, राहिलं की नाही? आतल्या अंधाराला आणि ओलीला दबकला असेल. हां, असल बुवा. असे म्हणून आमच्या शेजाऱ्याने अंगणात उभे राहून आणखी एकदा बिडी ओढली आणि तो वर निघून गेला. मी एकदा त्या खोलीकडे आणि एकदा त्या वासराकडे टकामका पाहिले आणि मग माझ्या कामाला लागलो. यानंतर आणखी काही दिवस गेले. मध्ये काही विशेष घडले नाही. पण एके दिवशी एकदम अंगणात साप निघाला. दुपारची निवांत वेळ. जेवणी खावणी आटोपून आणि उष्टी खरकटी काढून बायका नुकत्याच कोठे लवणल्या होत्या. सगळीकडे कसे शांत होते. अंगणात मोलकरीण भांडी घासत बसली होती. त्या घासण्याचा आवाज येई तेवढाच अंगावर पांघरू ओढून मी डोळे मिटण्याच्या बेतात होतो. तेवढ्यात आमची मोलकरीण मोठ्यांदा ओरडली. तशा आमच्या झोपात चटकन उडाल्या. भराभरा अंगणात येऊन मी विचारले, "काय ग? काय झालं?" काशी घाबरून उभी होती. तिला काही बोलता आले नाही. पण कापत तिने हात केला. त्या हाताच्या दिशेने मी पाहिले, बघितले. तो एक साप अंगणातल्या भिंतीच्या कडेने पुढे पुढे सरकत होता. साप होता लहानच, फार मोठा नव्हता. म्हणून मी धाकट्या भावाला म्हटले, "जा रे, काठी आण आतनं. चेचूनच टाकू त्याला." धाकटा भाऊ त्याप्रमाणे आत गेला. पण कुणीतरी म्हणाले, "अहो, कशाला मारता उगीच? धरून बाहेर सोडून देऊ." मी म्हणालो, "वा, पण धरायचा कुणी?" "अहो, मी काही साप धरणारा महाराज नाही." "तुम्ही नाही हो." असे म्हणून सांगणाराने खुलासा केला की समोरच्या दुकानात शिंपी राहतो, त्याला बोलवून आणावी. 1 रुपया देऊन तो साप धरतो. मी नाही होय म्हणायच्या आधीच कुणीतरी जाऊन त्या माणसाला बोलवून आणले. त्याने झपकन हाताची पकड टाकली आणि मोठ्या सपाईने सापाला मुठीत धरले. 1 रुपया मिळाल्यावर मनगटाला पिरगाळे घालणारे ते जनावर घेऊन तो 5 मिनिटात निघून सुद्धा गेला. मग उगीच जमलेली माणसे पांगली आणि आम्ही घरचे लोक तेवढे राहिलो. सापाविषयी काहीतरी बोलताना अंगणात उभे राहिलो. काशी पुन्हा भांडी घासता घासता हलक्या आवाजात मला म्हणाली, तुम्ही कशाला दिल्यासा रुपया?" मी आश्चर्याने विचारले, "का ग?" शेजारच्या दिशेला तिने बोट दाखवली. "ह्यांच्याकडनं घ्यायचा का नाही?" "पण कशासाठी?" "आव, त्या खोलीत नसतो सर्प बाहेर आला होता नव का? म्या बघितलं होतं. त्यांची आडगळ आणि आपल्याला त्रास." "जाऊ दे, कुठं भांडण करत बसायचे." असे म्हणून मी तिला गप्प बसवले. पण त्या खोलीविषयी मला काहीतरी चमत्कारिक वाटू लागले. एक प्रकारची दहशत वाटू लागली. त्या ओलसर अंधाराने भरून गेलेल्या जागेबद्दल पूर्वी मला केवळ गमतीचे कुतूहल वाटत होते. साधे कुतूहल. एखाद्या गूढ रहस्यमय कादंबरीतले अंधाऱ्या तळघराचे वर्णन वाचताना जे काही कुतूहल वाटते, ते त्या खोलीकडे पाहताना मला वाटत असे. काहीतरी अद्भुत, गमतीदार असे त्यात दडले आहे आणि ते आपण आज जाऊन शोधावे, असे काहीतरी त्यावेळी मनात येत असे. न जाणो,
एखाद्या वेळेस चमचमणारे सोन्याचे केस खांद्यावर रुळवणारी एखादी सुंदर राजकन्या तिथे कोंडून ठेवली असेल. निशस्त्र स्थितीत दुर्गात प्रवेश करणारा एखादा बलशाली वीर पुरुष तिथे बंदिस्त होऊन पडलेला असेल आणि या सगळ्यांची गाठभेट त्या रहस्यमय अंधारात होईल. असे परीकथेतले भाव उगीचच गंमत म्हणून माझ्या मनात येत असत. त्या विचारात साप, विंचूकाटा यांना कोठेही जागा नव्हती. त्यामुळे त्या खोलीतून एक साप बाहेर आला हे ऐकल्यावर माझ्या सगळ्या गमतीच्या कल्पना लोपल्या. माझे हे क्षणिक परंतु मोलाचे मुख हरवून गेले. अगदी रुक्ष, व्यापारी दृष्टीने मी तिकडे पाहू लागलो. ती एक अडगळीची खोली आहे. तिच्यात निरुपयोगी टाकाऊ सामान ठेवतात. किंबहुना त्यासाठीच ती असते हे माझ्या लक्षात येऊ लागले आणि मग तो विषय मी विसरून गेलो. कुठल्या तरी कामाला म्हणून मी परगावी गेलो होतो. चांगला 4-8 दिवसांनी परत आलो त्यावेळी संध्याकाळ उलटली होती. अंधार चांगलाच पडला होता. रस्त्यावरचे दिवे झगझगत होते आणि घरी सांजवाती लागल्या होत्या. दमून आलो होतो. शिवाय भूक ही सपाटून लागली होती. म्हणून मी आईला म्हटले, आधी जेवायला वाढ, मला भूक लागली. आईने ताट वाढले. पाटावर बसून मी भाकरीचा तुकडा मोडू लागलो. आई शेजारीच भुईवर बसून राहिली होती. माझे निम्मे जेवण आटोपल्यावर हळू आवाजात ती म्हणाली, आपल्या शेजारचा प्रकार कळला का तुला? तोंड भरले होते म्हणून मी नुसतेच प्रश्नार्थक दृष्टीने तिच्याकडे पाहिले. त्यांची म्हातारी मेली की परवाच्या दिवशी. म्हातारी? मला आश्चर्य वाटले. त्यांच्या बिराडात कोणी म्हातारी असल्याचे मला ठाऊकच नव्हते. कुठली म्हातारी? मी तर कधी बघितली नाही तिला. होती एक. अगं, पण 6 महिने झाले आपल्याला इथे येऊन. हिंडता फिरताना चुकून कधी दिसली असती की. हां, ती हिंडत फिरत नव्हतीच. मग? पडूनच होती म्हणे अंथरुणावर. हलता येत नव्हतं तिला, चालता येत नव्हतं. 10 वर्ष अशी पडली होती म्हणे. आबदली आणि परवाच मेली. सुटली बिचारी. अंगावर काटाच आला. हलता येत नाही, बोलता येत नाही. 10 वर्ष अशा स्थितीत अंथरुणावर पडून राहायचे. मरणाची वाट बघत पडून राहायचे. छे छे, हे फार भयंकर होते. माझ्या मनात नाना विचार आले. त्यांनी तिला औषध पाणी बरोबर दिले की नाही? तिला कसला आजार होता? निदान तिचे शेवटचे दिवस तरी सुखात गेले असतील की नाही? थोडा वेळ थांबलो. नंतर काहीतरी आठवण होऊन मी एकदम विचारले, पण तू गेली होतीस त्यांच्या बिराडी मागं 4-2दा. मग काहीच कसं बोलली नाहीस तिच्याबद्दल? हाताचा मुटका गालाला टेकवून आई म्हणाली, अरे बाबा, त्यावेळी मला कुठं माहीत होतं त्यांच्या घरात हे माणूस आहे म्हणून. म्हणजे? अरे, म्हातारीचं प्रेत बाहेर काढलं तेव्हाच आम्हाला कळलं की ती घरात होती म्हणून. माझे जेवण तसेच राहिले. तटस्थ होऊन मी विचारले, काय? मग म्हातारी होती तरी कुठं? सावकाशपणे एक एक शब्द उच्चारित आईने सांगितले. 5-7 वर्ष झाली या अडगळीच्या खोलीतच तिला टाकलं होतं म्हणे. हे ऐकले मस्तक कसे सुन्न झाले. त्या खोलीतला अंधार एकाएकी डोळ्यापुढे पसरला. आणि तरीही इतके दिवस दाट अंधाराने भरलेली ती जागा दृष्टीसमोर कशी स्वच्छ उभी राहिली. धन्यवाद.